ही अशी घटना आहे ज्याचा विचार जरी केला तर मनाला ठेच लागेल। म्हणजे कधी कुठे कुणासोबत काय घडणार हे सांगताच येत नाही। एका मराठी फॅमिली सोबत ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये जे घडलं संपूर्ण महाराष्ट्राला भावुक करणारी अशी ही दुःखद घटना आहे। राकेश पै आणि त्यांची पत्नी आदिती पराळकर आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा सीड। लंडन सारख्या जगातल्या सर्वोत्कृष्ट शहरात या मराठी फॅमिलीवर नेमकी काय संकट आले असेल ज्यामुळे त्यांना असा पाऊल उचलावा लागला। घडलं काय हे सांगायलाही हात थरथर होत आहेत, कारण पती पत्नी व त्यांचा 9 वर्षांचा मुलगा तिघांनी एकत्र 45 मजली इमारतीच्या 36व्या मजल्यावर बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली। आता आत्महत्या आहे की हत्या हा तपास लंडन पोलिसांकडून करण्यात येत आहे, पण 37व्या मजल्यावरून या फॅमिलीला खाली पडताना अनेक जणांनी प्रत्यक्षदर्शी तो क्षण पाहिला। 36व्या मजल्यावरून दाम्पत्यासह मुलांना झोकून दिलं। घटनेचा विचार करून अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही। लंडनच्या काही वृत्तानुसार दाम्पत्याचा मुलगा सीड याला लहानपणापासूनच अनेक आरोग्य समस्या होत्या। त्याला किडनीचा गंभीर आजार होता, ज्यामुळे तो बोलूही शकत नव्हता। तेथील एका खासदाराने सांगितले की त्यांच्या मुलांच्या आजारामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये होते। काही दिवसापूर्वीच ही फॅमिली मुलाच्या उपचारासाठी लंडनहून मुंबईला परतले होते। नंतर पुन्हा त्यांनी ब्रिटन गाठलं। संपूर्ण लंडन शहरामध्ये या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे। ब्रिटनच्या अनेक खासदारांनी या प्रकरणाबद्दल शोक व्यक्त केला आहे। ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार ही घटना आत्महत्येच्या घटनेशी जोडली जात आहे, मात्र त्यांच्या कुटुंबियांनी आत्महत्येचा हा दावा नकारला आहे। त्यामुळे हे प्रकरण लंडन शहरात खूपच गाजत आहे। अँकल टावर या प्रसिद्ध इमारतीच्या 36व्या मजल्यावरील एका अपार्टमेंटमध्ये परिवार राहत होतं। 46 वर्षीय राकेश आणि 46 वर्षीय आदिती पराळकर काही वर्षापूर्वीच मुंबईहून लंडनला स्थलांतरित झाले होते। तिथे दोघांचीही कारकीर्द यशस्वी होती। राकेश पै आर्थिक सल्लागार म्हणून काम करत होते, तर आदिती पराळकर या लंडन शहरात आपल्या कामामुळे खूप प्रसिद्ध होत्या। आदिती पराळकर या बांधकाम क्षेत्रातील सिनियर कन्सल्टंट होत्या। त्यांनी युनायटेड किंगडममधील अनेक मोठ्या पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पावर देखील काम केले होते। एक निष्ठावान व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख असून कामाप्रती असलेली त्यांची नितांत निष्ठा आणि गुंतागुंतीचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याची त्यांची हातोटी यासाठी त्यांनी लौकिक मिळवला होता। आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक वरिष्ठ पदे भूषवली होती। लंडनमधील गजबजलेल्या हिथ्रो विमानतळाशी संबंधित प्रकल्पासह बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये त्यांनी योगदान दिले। आता त्यांनी आत्महत्या केली की हत्या हे तपास पूर्ण झाल्यावरच कळेल, पण धक्कादायक अशी ही घटना आहे। या मराठी फॅमिलीबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।